हाय गाईस, तर नमस्कार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. चला मग आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. आपल्याला आज कामानिमित्त जायचं आहे परभणीला. तर आपले युवा उद्योजक गोलू शेठ सुद्धा आलेले आहेत. तर मग चला जाऊ परभणीमधले करू बँकेतले काम आवरूच निघूदा मग परभणीला. चला अर्धा तास लागेल जायला परभणीला, कारण की इकडचे हवे टॉप झाले. तर परभणीमध्ये एंट्री झालेली आहे. थोडं आलतो पंचायत समितीला, पण काय साहेबाचा 2 दिवस झालं फोनच लागणे, त्याच्यामुळं काम आज पण झालं नाही. तर निघालो होता डायरेक्ट मोंड्यामध्ये. तर परभणीच्या मोंड्यामध्ये आम्ही आलो आहोत. साखरेचा कट्टा घेतला. बाया किती झाला कट्टा? 2280. किती रुपये किलो पडली? 45 रुपये किलो साखर पडलेली आहे. तर आमच्या इथं आमच्या गावचे शिवांना तशीच आलेले आहेत. यांचं दुकान सुद्धा आहे आपल्या परभणीमध्ये शिवपूजा, आणि यांच्याकडे ट्रॅव्हल सुद्धा आहे शिवपूजा. तर मोंड्याला केलं बाय बाय आणि निघालो डायरेक्ट खानापूर फाट्याच्या दिशेने. हो तर विजय फर्टिलायझेशन आम्ही निघालोत. ग्रो नावाचं हिटर सुद्धा घेतलेलं आहे आम्ही. चला मग निघूता दुसऱ्या काम करू परभणीतलं. फोटो काढतो. 500 रुपयाला कसं बघून आलो. बॅलर 1200 रुपये म्हणतात 200 लिटरचं, त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. आमचं म्हणणं होतं की 700-800 पर्यंत यावा बॅलर, पण आलं नाही. तर सगळं आमचा पसारा घेणं झालेला आहे. औषधं सगळं हिटर सुद्धा घेतलेलं आहे आम्ही. तर निघालो आता डायरेक्ट गावाच्या दिशेने. चला मग. फोन पे पर 110 रुपये मिले. तर पेट्रोल टाकणं झालेलं आहे. पेट्रोल टाकून घ्यावं म्हणलं एकदा. आमच्या परभणीला यायचं म्हणल्यावर 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी जाऊन येते. जवळपास परभणी आम्हाला 17 ते 18 किलोमीटर आहे, आणि मध्ये जाऊन यायचं म्हणलं तर 2 किलोमीटर आजूबाजूला समजा जवळपास 20 धरत होता परभणी. तर 110 रुपयाचं तर आता पेट्रोल झालेलं आहे, आणि 1 लिटर पेट्रोलमध्ये बिनधास्त एक आमची गाडी जाऊन येते. तर चला मग आता निघू डायरेक्ट गावाच्या दिशेने, कारण की सगळं आपला पसारा घेणं झालेला आहे. पेट्रोलला टाकलेलं आहे. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करजा, फॉलो शेअर नक्की करजा, कारण की आपला नवीन मराठी माणूस ब्लॉगर होत आहे, हे का नाही? त्याच्याच बहुत ब्लॉग आवडत आहे. हो ना, फॉलो करा आयनाच्या आयडीला. फॉलो सबस्क्राईब शेअर चालतंय मित्रांनो. चलू द्या, तुम्ही खुशाल असताल अशी अपेक्षा करतो. आणि आजचा आपला जे ब्लॉग आहे ते संपवितो. आणि जय महाराज. तर चालतंय.